विधिमंडळामध्ये नेत्यांनी जी वक्तव्य केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली त्यामध्ये जर विरोधाभास असेल तर मग प्रश्न निर्माण होतो की नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती की नव्हती। पण प्रश्न फक्त हा एक नाहीये, याच अनुषंगाने इतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हिंसेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडविटा गोळा केल्या होत्या असं मुख्यमंत्र्यांचा पहिला दावा आहे पूर्वनियोजित हिंसेबाबत। दुसरा दावा आहे की हिंसाचारामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्र गोळा केली गेली होती। हिंसाचाराच्या वेळी घरं, आस्थापना आणि वाहनांना ठरवून लक्ष्य केलं गेलं होतं। या तीन दाव्यांच्या आधारे दंगल पूर्वनियोजित होती असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं। पण दगडविटा या नागपूर महानगरपालिकेनं गोळा केल्या होत्या असं नंतर पोलीस आयुक्तांनी सांगितलं। त्यामुळेच या सगळ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। पण आता जर प्रश्न उपस्थित होत आहेत तर त्यातला पहिला प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतोय। नागपूरची दंगल जर पूर्वनियोजित होती असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे तर मग दंगल पूर्वनियोजित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली कोणी? नागपूरच्या पोलीस आयुक्तांचं जर म्हणणं असेल की दंगल पूर्वनियोजित नव्हती, मग मुख्यमंत्र्यांना पोलीस आयुक्तांनी ब्रीफिंग केलं होतं की नव्हतं? आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना एक आणि माध्यमांना एक अशी वेगवेगळी माहिती दिली आहे का? मुख्यमंत्र्यांचं निवेदन जे सभागृहामध्ये दिलं गेलं या दंगलीबाबतचं ते पोलिसांच्या ब्रीफिंगवर आधारित होतं की काही वेगळ्या माहितीच्या, वेगळ्या सोर्सच्या आधारे आलेल्या माहितीवर आधारित होतं? मुख्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातील नागपूरमधल्या घटनेची सुस्पष्ट माहिती ही व्यवस्थेकडून, प्रशासनाकडून, पोलिसांकडून दिली गेली होती की नव्हती? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या प्रश्नांनंतर जो उपस्थित होतो तो हा की सभागृहाच्या पटलावरच्या माहितीबाबत प्रश्न उपस्थित होणं हे आपल्या व्यवस्थेमध्ये योग्य आहे का? कारण सभागृहामध्ये जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती एखादी कायदा असल्यासारखी मान्य केली जाते, कारण सभागृहाच्या पटलावर कोणतीही चुकीची माहिती दिली जात नाही। मग त्या माहितीबद्दल जर प्रश्न उपस्थित होत असतील, ती माहिती विरोधाभासी आहे असं म्हटलं जात असेल तर मग हे राज्यासाठी योग्य आहे का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत पाहुणे आहेत। प्रवीण दटके भाजपचे आमदार आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। प्रवीणजी, खूप खूप स्वागत आहे आपलं। नमस्कार। धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी आपल्या सोबत आहेत, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। वंजारी सर नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार, धन्यवाद। प्रवीण दटकेजी, सुरुवातीला तुमच्याकडे, कारण जेव्हा ही दंगल उसळली तुमचा मतदारसंघ आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळाली होती, माध्यमांना सुद्धा तुम्ही याबाबतची माहिती दिली होती। आता पहिला प्रश्न उपस्थित होतोय की माध्यमांकडे पोलीस जी माहिती देत आहेत आणि माध्यमांकडे सभागृहातून जी माहिती येते त्यातला प्रश्न हा उपस्थित होतोय की दंगल ही पूर्वनियोजित होती की नव्हती? सरकार म्हणते होती, पोलीस म्हणतात नव्हती। पूर्वनियोजित होती का नव्हती याचं उत्तर गृह विभाग शोधतोय आणि ते ताबडतोब तुमच्यासमोर येईल। पण ही दंगल ज्या पद्धतीने झाली, जी प्लॅन झाली, ज्या एका हिंदू समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, या ज्या वस्त्या जिथे दंगल झाली तिथे ताई मी गेल्या हे ज्या वस्त्या त्या 100 वर्षापासून जुन्या वस्त्या जिथे हिंदू मुस्लिम मिक्स आहेत आणि कधीच म्हणजे याच्या आधी नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती नव्हती का? तर होती। मग अनेक कारसेवा झाल्या तेव्हा होती, डेन्मार्कचा तो जो काही विषय होता तेव्हा होती, अनेक वेळा होती। पण तेव्हा या वस्त्यांमध्ये कधीच दंगल झाली नाही, कधीच एकमेकाच्या गाड्या कोणी फोडल्या नाही। पण या वेळेला ज्या रस्त्यांवर हिंदू मुस्लिम एकत्र पार्किंग करतात त्या चिटणीस पार्क ते नातिक चौकात फक्त हिंदूंच्या गाड्या होत्या, मुसलमानचं पार्किंग नव्हतं। ज्या रस्त्यावर चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक किंवा चिटणीस पार्क ते शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथपर्यंत टू व्हीलरचं जे जुन्या टू व्हीलरचं मार्केट होतं त्या दिवशी एकही जुनी टू व्हीलर रस्त्यावर पार्क नव्हती। जे घरं जाळल्या गेले त्याच्या आजूबाजूला मुसलमानांची घरं आहे, पण मुस्लिम हिंदू समाजाच्या घरांवर पेट्रोल टाकल्या गेलं, त्यांच्या महिलांच्या बाबतीत घाणेरडं बोलल्या गेलं, हिंदू धर्माच्या बाबतीत घाणेरडं बोलल्या गेलं, पेट्रोल ते काय काचेच्या आतमध्ये पेट्रोल टाकून ओतल्या गेल्याचा प्रयत्न होता। अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला, ॲडमिट करावं लागलं। आणि मग कोणी शिर्के असतील, कोणी दुरुक्कर असतील, कोणी पेशणे असतील, कोणी यादव असतील, कोणी साधनकर असतील, कोणी जयस्वाल असतील, कोणी गुप्ता असतील, अशांचे नावं घेऊन ते टार्गेट करून केल्या गेलं। आणि हे केलं असताना हे साहित्य जमा करणं हे काय एका दिवसाचं काम नाही, त्यामुळे हे आधी अधोरेखित केलं, ती तारीख
ती तारीख 17 मार्च निवडायची का 18 मार्च निवडायची का 16 मार्च निवडायची का सकाळी एखादं आंदोलन झालं म्हणून त्या आंदोलनाचा धागा घेऊन ते आंदोलन बदनाम करून त्याच्यामुळे दंगल उसळली हे सांगायचं हे साप खोटा आहे। आणि मी जे काही इतके वर्ष नागपुरात काम करतो, मी माझ्या मतदारसंघातल्या त्या तिन्ही वस्त्यांमध्ये 2-2, 3-3 तास होतो। मी नागरिकांशी बोललो आहे, ज्या पद्धतीने ते सगळं झालं ते वेल प्लॅन्ड होतं। आणि पोलीस, माझा आमचे नेते माननीय देवेंद्रजींवर विश्वास आहे, पोलीस फार तातडीने कारवाई करते आहे, फार फास्ट कारवाई करते आहे। अनेक लोकांना त्यांनी लोकेट केला आहे, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे घेतले आहे, DVRची माहिती घेतली आहे आणि मोठ्या प्रमाणात अटक सत्र सुरू आहे। ज्या घाणेरड्या लोकांनी हा धंदा केला ते तुम्हाला लवकरच तुरुंगात दिसतील, ते त्या बारच्या मागे दिसतील आणि याचा पर्दाफाश लवकर होईल। बर, अपेक्षा हीच करूया। तुम्ही असं म्हणताय की ती पूर्वनियोजित होती, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना तुमचं पहिलं वाक्य हे होतं की पूर्वनियोजित होती की नव्हती याचं उत्तर गृह विभाग शोधेल। गृह विभागाची नेमकी या बाबतीतली जबाबदारी काय असते जाणून घेण्यासाठी वंजारी सर तुम्हाला पहिला प्रश्न आहे, जेव्हा अशी एखादी संवेदनशील घटना घडते आणि त्या घटनेचे राज्यभरामध्ये पडसाद उमटू शकतात अशी कल्पना पोलिसांना प्रशासनाला असते, तेव्हा ऑफकोर्स त्याचं ब्रीफिंग त्या पोलीस खात्याकडनं संबंधित मंत्र्यांना प्रशासनाला दिलं जातं। सभागृहामध्ये जेव्हा मंत्री अशा घटनेवरचं निवेदन देतात त्यावेळेस ब्रीफिंग येतं कुणाकडून, पोलिसांकडून की इतर कुठल्या यंत्रणेकडून? नाही, पोलिसांकडूनच येतं। राज्यामध्ये जो SID चा जो भाग आहे, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, ते SIDचे जे कमिशनर असतात त्यांच्याकडून हे गुप्त वार्तांकन होतं आणि ते गुप्त वार्तांकन ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्यामध्ये एक निर्णायक असं मत त्या अधिकाऱ्याचं काय आहे त्याबाबतचे काही पुरावे पण तिथे सांगितले जातात आणि त्याच आधारे मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलावं असा एक संविधानिक शिरस्ता आहे। पण या ठिकाणी झालेली गोष्ट जर आपण बघितली तर याच्यात परस्पर विरोधाभासी स्टेटमेंट आहे। जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की पूर्वनियोजित होती, तिथे प्रश्न उभा राहतो, पूर्वनियोजित होती तर मग त्याचा सुगावा तुमच्या पोलीस यंत्रणेतल्या गुप्तचर यंत्रणेला का लागला नाही? हे गृहमंत्र्याचं फेल्युअर नाही का? म्हणजे एका अर्थाने ही दंगल पूर्वनियोजित होती असं पटलावर सभागृहाच्या बोलणं म्हणजेच आपली चूक कबूल करणं की आम्हाला या पूर्वनियोजनाचा पत्ता लागलेला नाही। आणि जर दंगल पूर्वनियोजित होती आणि ती तुम्हाला माहिती होती तर त्या ठिकाणी काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रतिबंधात्मक कारवाई तुम्ही केली होती। एका क्षणात तर कोणी एखादा ट्रक दगडाने भरून आणणार नाही किंवा शस्त्र आणणार नाही। या गोष्टीचाही आपण तर्क विवेकाने जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की कुठंतरी पोलीस प्रशासन आणि शासन यांच्यामध्ये जो एक सुसंवाद किंवा हेल्दी कम्युनिकेशन असलं पाहिजे ते न राहता कम्युनिकेशन गॅप या ठिकाणी दिसतोय। शिवाय या ठिकाणी जेव्हा ते बोलले की असं हे झालेलं आहे तेव्हा कोम्बिंग ऑपरेशन हे आतमध्ये चालू आहे। मला आठवतं त्यांच्या वक्तव्यातलं एक वाक्य असं आहे की हे बाहेरून लोक आणले गेले होते, बाहेरून आले होते, काही मंत्र्यांनी त्याची री ओढली, काही आमदारांनी ती री ओढली। जर बाहेरून लोक आले होते तर तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन त्या गल्ल्यांमध्ये काय करतात आहे? उद्या निरपराध लोक त्यांना पकडलं जाईल असं एलिगेशन सरकारला सहन करावं लागेल की काय? अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की पोलीस आयुक्त नागपूरचे एका ठिकाणी म्हणतात की ही पूर्वनियोजित नव्हती। ऑल ऑफ सडन हा ऍब्रप्टली विषय झाला, कारण ज्या पद्धतीनं ते हिरव्या रंगाची चादर ज्याच्यावर काही अक्षरं लिहिली होती मोहम्मद पैगंबराच्या नावाची त्याला जाळण्यात आली, ते र्युमर झालं। काही सोशल मीडिया समाज माध्यमातून पण काही र्युमरिस्टिक गोष्टी, अफवात्मक गोष्टी यात पसरवल्या गेल्या, त्याच्यातून ही दंगल झाली। ते आपण समजून घेऊ की एक्सटेम्पोर हे झालं असेल, एकदम अचानक हे उद्भवलं असेल असं एक समजायला कारण आहे। पण त्याशिवाय प्रश्न हाच राहतो की कमिशनर जर म्हणतील पूर्वनियोजित आहे तर आहे, कारण कमिशनरकडे तसे पुरावे असले पाहिजे। तेच कमिशनर जर काही वेळाने म्हणतील की नाही किंवा काही वेळापूर्वी म्हणतील की नाही पूर्वनियोजित नव्हती, तर आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस प्रशासनाचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कुठंतरी
कच खाऊ नेतृत्व आहे आणि त्याचं सुद्धा जबाबदारीचं पारडं हे परत गृह मंत्रालयावरच येऊन थांबतं. कारण गृहमंत्री हा सुप्रीम कमांडर आहे पोलीस प्रशासनाचा. गृहमंत्र्यांनी या बाबतीत फार विचार करून आणि फार मोजकी आणि पुरावा असेल त्याच पद्धतीची वक्तव्य करावी. किंबहुना आपणही ते अफवा पसरवणाऱ्यांमध्ये सहभागी झालो आहे की काय अशा प्रकारचा संशय जनतेमध्ये जातो आणि फार चुकीचा मेसेज माझ्या पोलीस बांधवांबद्दल पोलीस यंत्रणेबद्दल जातो. मला तुमच्या चॅनलवर माझ्या सगळ्या पोलीस बांधवाचं विशेष करून डीसीपी निकमचं कौतुक करावं असं वाटतं की उघड्या हातावर त्यांनी कुऱ्हाडीचा घाव झेललेला आहे. त्याला शौर्य पदक देऊन गौरवलं पाहिजे. मुख्यमंत्री साहेब त्यांच्याशी बोलले फोनवरती. फार बरं आहे. पोलिसांनी जे फेस केलं ते पोलिसांनीच फेस केलं आणि हे सगळी परिस्थिती कशामुळे होते? तुमच्या काहीतरी धार्मिक भावना भडकवण्याचे वादंग त्या आडून चालणारं राजकारण हे जर सगळं तुम्ही जर बघितलं तर हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनं निश्चितच चांगलं नाहीये, घातक आहे, भीतीदायक आहे, दहशत निर्माण होते, हे सगळं मान्य आहे. 2-3 प्रश्न तुमच्या एकूण बोलण्यामधनं उपस्थित होतात. त्यातला पहिला प्रश्न मला दटकेजी तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या मते जी दंगल घडली त्याच्यामध्ये जे लोक होते या दंगलीला जबाबदार असणारे हे सगळे नागपूरचेच होते की नागपूरच्या बाहेरून आले होते? कारण आता जसं वंजारी सरांनी सांगितलं तसं बरेच जण असं म्हणतात की खूप लोक होते जे बाहेरून आणले गेले होते आणि दंगल पूर्व नियोजित होती, त्याला तो एक मोठा आधार असल्याचं म्हटलं जाते. बाहेरून आले होते की सगळे नागपूरचे होते? ते नागपूरचे म्हणजे ज्या भागात ही दंगल झाली, नागपूर हे फार मोठं शहर आहे. ज्या भागात ही दंगल झाली तो महाल परिसर आहे, तो नागपूरचा सेंटर प्लेस आहे. पण नागपूरच्या आजूबाजूला अशा अनेक वस्त्या जिथे हे लोक आणण्याची शक्यता आहे आणि दंगल करताना मास्क लावणे, दंगल करताना चेहऱ्यावर रुमाल बांधून घेणे, दुपट्टा बांधणे, स्कार्फ बांधणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100च्या वरती दंगल सुरू व्हायच्या आधी पहिले CCTV कॅमेरे तोडणे, हे प्रकार मी पहिल्यांदा नागपुरात बघतो. त्यामुळे बहुतेक सगळे बाहेरच्या वस्त्यांमधून आणलेले लोक होते. काही प्रमाणात ते नागपूर ग्रामीणमधून पण आणले असू शकतात. आता पोलीस त्याचा शोध घेते. अनेक जणांवर FIR झाल्या, अनेक जणांना अटक झाली आहे. ते तात्काळ पोलिसांना कळेल आणि तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतील. पण त्याला काउंटर असं उपस्थित केला जातोय पद्धतीने बाहेरून लोक आलेले असतील तर तुम्ही जे पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं की ठरवून हिंदूंची घरं लक्ष करण्यात आली, ठरवून हिंदूंच्या गाड्या लक्ष करण्यात आल्या, हे शक्य आहे का की बाहेरून आलेली लोक त्यांना का आधी दाखवून ठेवलं होतं का? इतक्या सुनियोजित पद्धतीनं ते झालं होतं का की त्यांना बरोबर माहित होतं की यातली हिंदूंची घरं कुठली, मुस्लिमांची घरं कुठली? कारण ती मिक्स वस्ती आहे. म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की हे प्लान जेव्हा झालं तेव्हा याच्यात कोण कोण सामील होते, काय सामील होते याची चौकशी होते आणि 2-3 दिवसांच ते तुमच्या समोर येईल. आपण इथे बसून आरोप करणं किंवा प्रश्न विचारणं हे त्यातल्या त्यात तुमचं कामच आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. पण याची चौकशी जे पोलीस अधिकारी, जे गृह विभागाचे अधिकारी करतायत, याची जी चौकशी जे गृह विभागाचे आणि जे पोलीस अधिकारी करतायत त्यांचं हे काम आहे, ते फार तत्परतेने आणि कर्तव्याने बजावून राहिले आहेत आणि हा सगळा पर्दाफाश ते 2-3 दिवसात करतील. बर वंजारी सर, मग मगाशी जे तुम्ही म्हटलं होतं ते म्हणायला खूप जागा राहते की जर लोक बाहेरून आले असतील तर मग प्रश्न असा आहे की ठरवून हिंदूंची घरं जसा आरोप केला जातोय ती कशी काय टार्गेट केली गेली, हा प्रश्न आपसूक विचारला जाऊ शकतो. आणि सध्याची परिस्थिती पाहता तो प्रश्न अगदीच गैरलागू आहे असंही म्हणता येणार नाही. नाही, बरोबर आहे, प्रश्न लागू आहे. पण दटकेजी जसे म्हणतात आहे की 3-4 दिवसांनी, मी तर म्हणेल 3-4 दिवस जाऊ द्या, ही पूर्ण चौकशी अतिशय निस्पृहपणे होणं आवश्यक आहे. पोलीस हे आपला तपास करतच आहे आणि करणारच अतिशय निष्ठेने पोलीस तपास करतील. मला वाटतं त्यांना 3-4 दिवसही देणं घाईचं होईल. आपण त्यांना योग्य वेळ द्यावा. किंबहुना या प्रकरणी आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतो, जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत, फडणवीस साहेब, ते दरवेळी या ठिकाणी SITची स्थापना करून काहीतरी तपास यंत्रणा जोरात आपण राबवतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. नंतर ते SITचं काय होतं ते कळत नाही. म्हणून मी या ठिकाणी पब्लिक इंटरेस्ट मध्ये जनसाधारणाच्या कल्याणासाठी मी सांगतो, तुम्ही या ठिकाणी ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स करा आणि ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये सिटिंग जज असतील हायकोर्टाचे, त्यांच्या समक्ष ही इन्क्वायरी होऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी, निश्चितपणे
आता जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नाला एकच उत्तर आहे, निस्पृह तपास, निस्पृह चौकशी, आणि ती न्यायिक प्राधिकरणाकडून जर झाली तर जास्त योग्य होईल. माझ्या पोलीस बांधवांना खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये न्याय मिळेल एवढी माझी प्रामाणिक आणि प्रांजळ इच्छा आहे. बर दटकेजी, मगाशी वंजारी सरांनी उत्तर देताना एक मुद्दा उपस्थित केला होता, अगदी थोडक्यात केला होता, पण तो मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला की जर दंगल पूर्वनियोजित होती की नव्हती या प्रश्नावर आपल्याला जर बोलावं लागत असेल आणि त्याला कारण हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्या वक्तव्यांमधला विरोधाभास इतकं मोठं असेल तर मग अर्थात भीती ही आहे की ज्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे या दंगलीमध्ये सहभागी होते म्हणून ते खरंच आहेत की नाहीत गुन्हेगार याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. आणि तुमच्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा ठरेल कारण तुम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करताय. मी प्रतिनिधित्व करतो आहे, त्यामुळेच मी पहिल्या 17 तारखेच्या रात्री जेव्हा मी प्रसार माध्यमांसमोर आलो तेव्हा जी काही माहिती मला फोनवरनं त्या सगळ्या क्लिप्सवरनं किंवा त्या तिथल्या नागरिकांच्या बोलण्यावरनं मिळाली ती तीच होती की ही पूर्वनियोजित आहे का नाही हे तर पोलीस तपासतील, पण ती वेल प्लॅन्ड होती. कारण ताई, जिथे फळांचे ठेले हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लागतात तिथे फक्त हिंदूंचे ठेले जाळल्या गेले, तोडल्या गेले. जिथे हिंदू डॉक्टरांचे ओपीडीज आहेत, जिथे मुस्लिम डॉक्टरांचे पण आहेत, तिथे बंडू नावाचे एक हाड वैद्य आहेत, त्यांच्या घरचं देवघर पासून तर 5 वर्षाच्या मुलीपर्यंत हात जाळण्याचे प्रकार झाले. हे खरं आहे. ज्या गाड्या जाळल्या गेल्या त्याच्या आजूबाजूला मुस्लिम समाजाच्या पण गाड्या होत्या, पण त्यांना खरोच पण नाही आणि यांच्या गाड्या पेटवल्या गेल्या. त्यामुळे ती वेल प्लॅन्ड होती. आता कोणी काय स्टेटमेंट दिलं काय नाही त्याचा सगळा विषय तो चौकशीचा आहे. वंजारी साहेब म्हणतात त्या सगळ्या पोलीस कर्मचारी ती निष्पृह चौकशी करतील, ते सगळे अधिकारी ते करतील, ते करतायत. अनेक DCP म्हणजे DCP माखणीकर असतील, आता अर्पित चांडकांचं रॅप्चर झाला आहे, कदम साहेबांनी हातावर कुऱ्हाड झेलली आहे, एक महिला DCP होत्या त्यांना लागला, एक महिला ACP मोरे होता त्यांना लागला आहे, एका भगिनीचा विनयभंगापर्यंत हे गेले आहेत पोलीस भगिनींच्या. त्यामुळे या सगळ्यांना जबर शासन झालं पाहिजे आणि माझा पोलीस त्या नागपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर, त्या खात्यांवर आणि माझा माननीय नेते गृहमंत्री आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास आहे. याचा पर्दाफाश होईल, तुम्ही सगळे लक्षात घ्या आणि हा तात्काळ होईल असा मला विश्वास आहे. अगदीच आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते व्हायलाच हवं. त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय, त्या परिसराचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, पण जो विश्वास तुम्ही आत्ता पोलीस दलावर दाखवताय, तुम्ही म्हणताय की माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, इतकाच विश्वास या सगळ्या विरोधाभासानंतर तुमच्या मतदारसंघातली जनता दाखवू शकणार आहे का? 100% दाखवू शकेल. जेव्हा त्या आरोपींना शिक्षा होईल, त्यांना 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 त्या त्या पोलिसांच्या केलेल्या कामगिरीवरनं त्यांना आत्मिक समाधान मिळेल. त्या 100% ती जनता पोलिसांच्याच मागे उभी राहील. कारण आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस तिथे घुसले म्हणून जे काही नुकसान झालं त्याच्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता होती. पण निकेतन कदम असतील किंवा ते कॉन्स्टेबल, ती महिला असेल जिने आपली पर्वा न करता त्या मुस्लिम जमावासमोर जाऊन तिने प्रतिकार केला, त्याच्यामुळेच अशा घटनांमुळे पोलिसांवरचा विश्वास वाढतो आहे, तो वाढेल. आणि याच्यातनं ती जी काही शिक्षा त्या सगळ्या लोकांना होईल त्यातनं निश्चित पोलिसांवरचा विश्वास आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी CM साहेब आहेत, ते गृहमंत्री, त्यांच्यावर निश्चित वाढेल असा माझा विश्वास आहे. आणि नागपूरकर जनतेचा मान्य देवेंद्रजी असतील, नितीनजींवर पुरेपूर विश्वास आहे, म्हणूनच ते आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. वंजारी सर, माझी वेळ संपलेली आहे, तरी पण मी फक्त 1 मिनिट तुम्हाला देऊ शकते. हाच विश्वास या सगळ्या विरोधाभासानंतर तुम्हीही दाखवण्याची हिंमत कराल? नाही, मी थोडंसं याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देईल. कारण संविधानावर या जनतेचा विश्वास आहे आणि लोकशाहीवर विश्वास आहे. त्या दृष्टीनं 2च गोष्टी मला सांगायच्या. पहिली गोष्ट की हे थांबल कसं आणि हे लोन कसं पुढे जाणार नाही, कारण नागपूर ही 0 माईल प्लेस आहे भारताची. मी अशी अपेक्षा करतो की नागपूर पुरतच हे राहील, याच्या पुढे जाणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं राणेंची वक्तव्य येतात आहे, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणतात छावा चित्रपटातून घडलं, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला आमचं दुर्दैव आहे की ती कबर औरंगजेबाची आम्हाला संरक्षण द्यावं लागतं, कारण संविधानामध्ये अनुच्छेद 49 आणि 52 आहे, त्यावरून ते द्यावं लागतं. म्हणजे संविधान हे तुमचं दुर्दैव आहे का, असा मेसेज जर जनतेमध्ये गेला तर जनतेचा विश्वास शासनावरचा, मंत्र्यांवरचा, राजकीय नेत्यांवरचा उडेल.
पण जनतेचा विश्वास पोलिसांवर राहणार, कारण पोलीस यंत्रणा ही संविधानिक दृष्टीनं अतिशय सक्षम यंत्रणा आहे, ज्याला IAS IPS कळतं. अनुच्छेद 311 312 संविधान एवढं अगदी थोडक्यात आहे की आंबेडकरांनी बिलकुल थोडक्यात मी वंजारी साहेबांचा पूर्ण सन्मान राखून मी त्यांना सांगतो की त्यांनी देवेंजींच्या स्टेटमेंटचा विपर्यास केलाय. ते स्टेटमेंट मी पूर्ण ऐकलाय. त्यामुळे संविधानांवर आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे. आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते वारंवार सांगितलं आहे. त्यांच्या स्टेटमेंटचा विपर्यास आपण करतोय. मी वंजारी साहेबांचा मी वंजारी साहेबांचा पूर्ण मान राखून सांगतो, कारण ते वयानी अनुभवानी कामानी ते मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांचा कुठलाही अपमान करणं इच्छित नाही. पण माननीय CM साहेबांच्या स्टेटमेंटचा विपर्यास करून ते सांगतात. मी त्यांना विनंती करतो की अगदी थोडक्यात वंजारी सर, एकदम थोडक्यात प्लीज. अति थोडक्यात सांगतो, संविधानामध्ये ही जबाबदारी IAS IPS अधिकाऱ्यावर एवढ्यासाठी आहे की आमदार खासदारांना कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत ठेवलं नाही, पण यांना UPSCच्या आणि MPSCच्या 3 परीक्षा देऊन जाव्या लागतात. ही जबाबदारी पोलिसांची आणि पोलीस प्रशासनाच्या जबाबदारीवर तुम्ही शासन करताय, एवढंच फक्त संविधानाचं म्हणणं आहे. तेच मला सांगायचं होतं. विपर्यास करण्याचा अजिबात प्रश्न नाही. जेव्हा एखादी घटना अशी राज्यामध्ये घडते, प्रवीणजी तुमचा मुद्दा पोहोचलाय. जेव्हा एखादी अशी घटना राज्यामध्ये घडते त्यावेळेस मला बोलायचं. जेव्हा एखादी घटना अशी राज्यामध्ये घडते त्यावेळेस ऑफकोर्स त्याच्या मागे काय काय झालंय त्याची कारण मीमांसा होणं खूप स्वाभाविक आहे. फक्त लोकशाही प्रक्रियेसाठी नाही तर एक सामाजिक स्वास्थ्य जर राखायचं असेल तर त्यासाठी मागे काय झालं याकडे वळून पाहावं लागतं. कारण जर चुका इतिहासामध्ये असतील, आपल्या बोलण्यामध्ये असतील, आपल्या वागण्यामध्ये असतील तर त्या सुधारून पुन्हा असं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी या सगळ्याची कारण मीमांसा करणं गरजेचं असतं. यामध्ये दोष पोलिसांना देण्याचा कुठलाही हेतू नाहीये, कारण तुम्ही दोघांनीही सांगितल्याप्रमाणे ते पोलीसच होते ज्यांनी हा हिंसाचार थांबवला. कारण जर ते तिथे उभे नसते तर कदाचित हा हिंसाचार आणखी पेटला असता. त्यामुळे पोलिसांबद्दल किंवा त्यांच्या धैर्याबद्दल, त्यांच्या जिगरबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केला जात नाही. पण जेव्हा अशी वेगवेगळी वक्तव्य समोर येतात ज्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होतं अशा संवेदनशील विषयांमध्ये, त्यावेळेस मात्र हे प्रश्न उपस्थित करावे लागतात आणि त्यांची चर्चा व्हावी लागते. कारण सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मुद्दे सविस्तरपणे मांडलेत. दटकेजी आणि वंजारी सर खूप खूप धन्यवाद. यानंतर या करेक्ट कार्यक्रमच्या या एपिसोडमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ब्रेक नंतर परत भेटूयात. पाहत रहा NDTV मराठी.